निर्णय तो लेना चाहिए। महंगाई बहुत ज्यादा बढ़ी है, बहुत ज्यादा बढ़ी है। हाई सोसाइटी को इफेक्ट नहीं पड़ते हैं, लोअर को इफेक्ट नहीं पड़ते, बट मिडिल क्लास को इफेक्ट बहुत ज्यादा पड़ते हैं। एक तर शिक्षणाच्या बाबतीत जे शिक्षणासाठी पैसा लागतो, ट्युशनच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शाळेमध्ये त्यांना पूर्ण व्यवस्थित जर मिळालं शिक्षण, तर ते लोक ट्युशनच्या ह्याच्यामध्ये पैसे करणार नाही ना. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पनेतून कोणत्या वस्तूची दर कमी व्हावे आणि लोकांना काय अपेक्षा आहेत या आपण थेट सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. आरोग्यावर जे काही टॅक्स असतात, औषधं जे आहेत बघा, गव्हर्नमेंटकडे लोक जात नाही का, हॉस्पिटलमध्ये का नाही जात? कारण तिकडे आपल्याला प्रॉपर सेवा मिळत नाही. जर आपण प्रायव्हेटमध्ये गेले तर का तिथे पैसे मोजले जातात आणि पैशाप्रमाणे आपल्याला सेवा पण तशीच मिळते. मग त्यामुळे त्याच्यामध्ये सरकारने ते केलं पाहिजे की म्हणजे तिकडे आपल्याला प्रॉपर सेवा मिळाली, पटकन जर आपल्याला मिळाला, उपचार मिळाला, तर लोक का बरं जातील? तसंच शाळा आहेत, शाळामध्ये सरकारी शाळापेक्षा जे बाहेरचे प्रायव्हेट शाळा आहेत त्याच्यामध्ये जास्त हे केलं जातं, लक्ष का दिलं जातं? कारण त्या सरकारनेच आधी याच्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जागतिक विचार जरुरी आहेत, इंग्लिश म्हणत असं ते जर जरुरी असेल ते जर केलं तर प्रॉब्लेम काहीच येणार नाही ना. तर मग बाकीच्या शाळा आहेत, मराठी शाळा ज्या बंद होतात त्या बंद नाही होणार, तेवढं त्यांनी केलं पाहिजे. नक्कीच मॅडम. एक अजून एक शेवटचा विषय होता, पगारदार वर्गासाठी कर सवलती वाढाव्यात का? तुमचं काय मत आहे? वाढायला तर पाहिजे, कर सवलतीमध्ये वाढ झाली पाहिजे. झाली पाहिजे. नक्कीच. आपण एक गृहिणी आहात. हा. महागाई कमी करण्यासाठी सरकारने असे कोणते ठोस निर्णय घ्यायला हवेत असं तुम्हाला वाटतं? एक तर शिक्षणाच्या बाबतीत जे शिक्षणासाठी पैसा लागतो, ट्युशनच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शाळेमध्ये त्यांना पूर्ण व्यवस्थित जर मिळालं शिक्षण, तर ते लोक ट्युशनच्या ह्याच्यामध्ये पैसे करणार नाही ना. आणि जे आताचे काही जे पॉलिटिक्स चालू आहे, जे शाळा पॉलिटिक्स चालले, शाळेपेक्षा ट्युशन मध्ये जास्त भर दिला जातो का? त्याच्यामध्ये पैसे दिले तर त्यांच्या शाळेचं नाव होतं, तसं नाही झालं पाहिजे. जो अर्थसंकल्प लास्ट अर्थसंकल्प होकर गया था उसमें कुछ चेंजेस आपके लाइफ में हुए क्या और एक नया अर्थसंकल्प अभी सादर होने वाला है? ऐसा कुछ चेंजेस तो नहीं दिख रहा है, ऐसा कुछ चेंजेस नहीं दिख रहा है. हाँ. क्या लगता है आपको सरकार ने और क्या ठोस निर्णय लेना चाहिए जिससे महंगाई कम हो जाए? निर्णय तो लेना चाहिए। महंगाई बहुत ज्यादा बढ़ी है, बहुत ज्यादा बढ़ी है. हाँ, निर्णय लेना चाहिए, थोड़ा कम करना चाहिए. मिडिल क्लास फैमिलीज के लिए बहुत ज्यादा प्रॉब्लम्स हो गए हैं. हाई सोसाइटी को इफेक्ट नहीं पड़ते हैं, लोअर को इफेक्ट नहीं पड़ते, बट मिडिल क्लास को इफेक्ट बहुत ज्यादा पड़ते हैं. सबसे तो ना घर, जे घर आहेत ते लोक म्हणजे आजपर्यंत मिडल क्लास वाले तर लवकर घर घेऊ शकत नाही, सिंपल ते झालं पाहिजे. त्याच्यामध्ये एवढ्या किमती वाढायला की लोकांचं आयुष्य ते घर घेण्यामध्ये जातं. त्याच्यामध्ये काहीतरी सवलत ते लोक घेऊ शकतील ना असं. मॅडम, एक शेवटचा प्रश्न आपला जेवतो, आरोग्य आणि शिक्षणावर सरकारने अधिक खर्च केले पाहिजेत का? हो, थोडे केले पाहिजे ना. काय योजना आणाव्या लागतात? शिक्षणामध्ये बघा, आता बऱ्यापैकी दिलेल्या मुलींसाठी भरपूर सुविधा, तसं मुलांसाठी पण दिले, तर त्यामुळे कसं माहिती मुलांचा पण त्याच्यामध्ये फायदा होईल असं मला वाटतं. तर त्यामुळे आपल्या मुलं पण अजून टॅलेंट दाखवू शकतील, आपलं जे हे हुशारी त्याच्यामध्ये दाखवू शकतील असं. म्हणून सरकारने ते निर्णय घेतले पाहिजे की जिथे जरुरी, जे जसं आपल्याला जागतिक याच्यावर जरुरी त्याच्याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे. दर कमी होण्याचं काही सांगू शकत नाही, शेवटी त्यांचा विषय आहे. महागाई जाणवते का आपल्याला? मागे जाणतच आहे. असं काय वाटतं आपल्याला की शासनाने महागाई कमी करण्यासाठी ठोस पाऊल उचललं पाहिजे? आता एक मिनिट सांगू तुम्हाला, ह्या एसी गाड्या चालू केल्यात ट्रेन एसी त्या बंद करा आणि आहे ते परिस्थितीत ट्रेन चालू ठेवा. अदानीच्या गाड्या आल्यात सगळ्या एसीच्या, त्या बंद करा. अदानीचा कॉन्ट्रॅक्ट आहे, ते बंद करा.